जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आम्ही जिओतारो मधून निघालो आहोत एका अतिशय सुंदर ठिकाणी जायला, इटलीच्या सालेर्नोला। तुम्ही बघताय आमची जहाज जेट्टीपासून हळूहळू लांब जात आहे आणि आता जमीन दिसायची सुद्धा बंद होईल। मित्रांनो, मागे बघा हे भव्य कंटेनर टर्मिनल। इथे तुम्हाला या महाकाय कंटेनर वेसल दिसत असतील। इथे 24 तास काम। त्या अवाढव्य क्रेन कशा एका मागोमाग एक कंटेनर जहाजावर लोड करतात बघा। एका जहाजावर हजारो कंटेनर असतात आणि हेच तर जागतिक व्यापाराचं खरं इंजिन आहे। हे दृश्य बघताना मर्चंट नेव्हीच्या ताकदीची जाणीव होते। पण हे सगळं बघायला जितकं भारी वाटतं तितकं मेहनतही असते। आम्ही सालेर्नोला पिकनिकला नाही तर एका कामासाठी चाललो आहे। समोर तुम्हाला आमचे मित्र बोसन आणि सर्व एबी मित्र मेहनत करताना दिसत असतात। त्यांचं हे प्रिपरेशन बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कोणत्या मोठ्या कामासाठी चाललो आहोत। टोईंग करणं म्हणजे काही लहान मुलांचा खेळ नाही बॉस। हे बघा, इथे मोठमोठ्या रोप आणि केबल कशा खेचावे लागतात। हे भरपूर मेहनती काम आहे आणि हे सगळं शक्य होतं जहाजाच्या महाकाय इंजिनमुळे। हे नुसतं इंजिन नाही तर या जहाजाचं हृदय आहे। हजारो हॉर्स पॉवरची ताकद जेव्हा लागते तेव्हा कुठे हे लोखंडी शहर लाटांना चिरत पुढे जाते। इंजिनचा आवाज ऐकला की अंगावर काटाच येतो। चला मंडळी, काम तर चालूच राहील, पण आता माझी सुट्टी झाली आहे, पोटात कावळे ओरडत आहेत। हे बघा आमचं आजचं जेवण। मर्चंट नेव्हीमध्ये जेवण म्हणजे आमची एनर्जी। आता मी मस्त जेवणार आणि थोडा वेळ पॉवर नॅप घेणार, म्हणजेच रेस्ट। जेवून वापस वर आलो तर काय पुन्हा ते चारी बाजूला काहीही नाही, फक्त अथांग सागर। पण हे काम दिसायला जितकं सुंदर आहे तितकंच मेहनती आहे। घरच्यांपासून लांब या अफाट समुद्रात 24 तास अलर्ट राहावं लागतं। मित्रांनो, आता चारी बाजूला बघा, जिथे नजर जाईल तिथे फक्त क्षितिज आणि पाणी। या अथांग निळ्याशार समुद्रात आमचं हे अवाढव्य जहाज सुद्धा एका लहानशा टिपक्यांसारखं वाटतं। कधी कधी वाटतं की हा निसर्ग किती मोठा आहे आणि आपण किती छोटे आहोत। हे पाणी नुसतं बघायला शांत दिसतं, पण याच्या लाटांचा जोर जेव्हा जहाजाला धडकतो तेव्हा समजते याची खरी ताकद। रात्रीच्या वेळी जेव्हा पूर्ण काळोख असतो आणि फक्त जहाजाचे दिवे चमकतात तेव्हाच दृश्य तर अजूनच वेगळं असतं। खूप लोक विचारतात कंटाळा नाही का येत, पण या निळ्या रंगाची जादूच काही अशी आहे की रोज एक नवीन उत्साह मिळतो। हेच आमचं घर, हेच आमचं ऑफिस आणि हेच आमचं काम आहे। अरे वाह, चारी बाजूला फक्त निळशार पाणी आणि वर निळा भोर आकाश। इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, बघू कोणाचं जनरल नॉलेज चांगलं आहे। समुद्राचं पाणी निळं का दिसतं बरं? ज्याला उत्तर माहिती असेल त्यांनी पटकन कमेंट करा। हीच आहे मर्चंट नेव्हीची खरी लाईफ, द रियालिटी ऑफ वर्किंग ऑन अ शिप। माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला जहाजावरचं खरं जीवन दाखवणार आहे। तर मंडळी, असाच सपोर्ट करत राहा आणि जहाजावरील ही रियालिटी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की। भेटूया पुढच्या भागात, जिथे आम्ही सालेर्नोला पोहोचू आणि तिथून आम्ही वेसल टोईंग करू। तर जय श्रीराम मंडळी, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला माझे हे ब्लॉग आवडतात का नक्की सांगा।